पुढची बातमी आता ठाकरेंच्या मिशन मराठवाड्याची। उद्धव ठाकरेंनी मिशन मराठवाडा आता हाती घेतले आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। आज संभाजीनगरमधील मतदारसंघावर चर्चा करण्यात येते। काल परभणी, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यांचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतला, तर उद्या नांदेड, हिंगोली आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांची ते बैठक घेणार आहेत। बघा 20 सप्टेंबर या जागांचा आढावा घेतला होता। जालना, परभणी, बीड, लातूर। 21 सप्टेंबरला संभाजीनगरमधील या जागांचा आढावा घेण्यात आलेला आहे। संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, वैजापूर। 22 सप्टेंबरला म्हणजे उद्या संभाजीनगरमधील जागांचा आढावा घेतल्यानंतर आता नांदेडमधील उत्तर नांदेड, लोहा, मुखेड मतदारसंघ, हिंगोलीमधील कळमनुरी, हिंगोली आणि धाराशिवमधील उमरगा, धाराशिव, परांडा या मतदारसंघाचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत। बघा संजय शिरसाटे औरंगाबाद पश्चिममधून शिंदे गटाचे आमदार आहेत। औरंगाबाद मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल आहेत आणि कळमनुरीमध्ये संतोष बांगर विद्यमान आमदार आहेत। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आहेत, मंत्री आहेत। वजापूरमध्ये रमेश बोरनार आहेत आणि उमरगामधून ज्ञानराज चौगुले सगळे शिंदे गटाचे आमदार आहेत। एकूण 8 आमदार आहेत। परांड्यामध्ये तानाजी सावंत आहेत जे आरोग्यमंत्री आहेत आणि उत्तर नांदेड मतदारसंघात बालाजी कल्याणकर आमदार आहेत आणि उद्धव ठाकरे गटाकडे 3 आमदार आहेत। कन्नडमधून उदयसिंग राजपूत, उस्मानाबादमधून कैलास पाटील आणि परभणीमधून राहुल पाटील।